सूरज चव्हाणचा चर्चेत असलेला चित्रपट झापूक झुपूक शेवटी काल रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर सूरज एका शाळेतील हा शिपाई आहे आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही असा हा शिपाई ज्याचा चाइल्डिश बिहेवियर दाखवण्यासाठी तो लहान मुलांमध्ये रमतो, थोडा बालिश असतो। आय लव्ह यू बोलायचंय मला नाही जमणार। त्याला प्रेम होतं जुई भागवत सोबत म्हणजेच नारायणी ही त्या स्थानिक आमदार पंजाबरावांची मुलगी असते। तिला एक सामाजिक भान असतं। सामाजिक भान असलेली नारायणी आपल्या वडिलांमुळेच एका शाळेत शिक्षिका म्हणून शिकवायला येते। सूरजचं जे कॅरेक्टर आहे ना ते कॅरेक्टरला कॉन्फिडन्स नसतो, त्याला लिहिता वाचता येत नसल्यामुळे ते दबलेलं कॅरेक्टर असतं। पण त्याच्याच अपोजिट जो त्याचा काल्पनिक सूरजवीर नावाचा कॅरेक्टर असतो तो कॅरेक्टर जेव्हा येतो त्यावेळेस तो कॉन्फिडन्समध्ये असतो आणि सूरज आपल्या मनातील सूरजवीर कॅरेक्टर सोबत बराच वेळ रमलेला असतो। तर याच्यामध्ये सूरजला लिहिता वाचता येत नसल्यामुळे तो शेखर आपल्या मित्राची मदत घेतो जो की कलाकार असतो प्रेमपत्र लिहिण्यासाठी जुईला। मला लव लेटर दे ना। कोण आहे ती? माझा बच्चा, माझ्या दिलाची राणी। मग जेव्हा शेखर प्रेमपत्र लिहितो त्यावेळी जुईला वाटते की हे पत्र शेखरच देत आहे। त्यातून त्या प्रेम प्रकरण सुरू होते आणि याच्यामध्ये एक ट्रायंगल बघायला मिळतो आणि जुईची आई सावत्र असते आणि ती तिचा छळ करत असते। त्याचप्रमाणे तिचा एक नातेवाईक जुईचा एक नातेवाईक जो असतो राजकुमार, तो आपले काही स्वार्थी विचाराने जुईसोबत लग्न करायचं त्याचं काहीतरी डाव असतो। तर मित्रांनो, हे झालं चित्रपटाच्या स्टोरीबद्दल। आता चित्रपटाच्या थोडा रायटिंग आणि डिरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर केदार शिंदेने याचं डिरेक्शन केलेलं आहे आणि बरेच चित्रपटामध्ये कॉमिक टायमिंग त्यांचं बरोबर असतं। सूरज पात्राला त्यांनी व्यवस्थितपणे रेखाटलं आहे। व्यवस्थितपणे म्हणण्यापेक्षा की सूरज जसा आहे तसा थोडं त्याचं एक्सटेन्शन दाखवण्यात आलेलं आहे। सूरजने आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे। जो खऱ्या आयुष्यामध्ये जो तसा ॲक्टिंग करतो जसं तो सोशल मीडियावरती वावरतो तसंच त्यानं चित्रपटामध्ये वावरलेलं आहे। त्याचप्रमाणे पायल जाधव ही सूरज चव्हाणच्या बहिणीचं जे कॅरेक्टर आहे त्या दोघांचं जे नातं दाखवलेलं आहे, जिथे जिथे सूरज चव्हाणने आपल्या बहिणीसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे तो प्रसंग मनाला लागून जातो। मला या चित्रपटापासून एकच भीती वाटत होती की हा चित्रपट जर क्रिंज कॉमेडी असला तर कसं। तर सुदैवाने चित्रपटामध्ये क्रिंज कॉमेडी नाही आणि सूरज चव्हाणचं जास्त पावर्टी पॉर्नही देखील दाखवलेलं नाही। सूरजला एक चांगल्या कॉमिक टायमिंगमध्ये त्याचं कॅरेक्टर लिहिलेलं आहे। तर स्क्रीन प्लेच्या बद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट थोडा स्लो वाटतो। काही दृश्ये अननेसेसरी डायलॉग आहेत, संवाद कुठे कुठे लांबलेले दिसतात आपल्याला। व्हिज्युअल्सबद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअल्स कॅमेरा अँगल चांगले आहेत, फ्रेमिंग ही जबरदस्त आहे। पण ज्यावेळेस सूरजवीर काल्पनिक पात्र येतं त्यावेळेस VFXचं काम कमी आहे। म्हणजे आता एवढं तुम्ही जिओ स्टुडिओनं प्रोड्यूस केलं तरी पण थोडे पैसे लावले असते तर VFX चांगलं झालं असतं। कथेबद्दल बोलायचं झालं तर मला एक फेरीटेल कथा वाटते, एक क्लासिक फेरीटेल आहे। एक राजकुमारी आहे, तिला एक गरीब मुलगा आवडतो। तिच्यामध्ये तिची आई विलन असते जी की सावत्रई असते। वडील चांगले असतात पण वडिलांना लवकर काय करता येत नाही आणि एक जोकर असतो। अर्थातच हे एक सगळं फेरीटेल जी मांडणी आहे कुठे ना कुठेतरी सूरज चव्हाणची बॅक स्टोरी अजून दाखवल्या आली असते। त्या कॅरेक्टर सूरज चव्हाणबद्दल एवढं काही आहे त्याच्या जीवनामध्ये घडलेलं, त्याला थोडं बॅक स्टोरीनं त्याचं कॅरेक्टर जरा मजबूत करता आलं असतं। पण ठीक आहे, तो आपल्या कॅरेक्टरनं न्याय करतो। तर हा चित्रपटाचे प्लस पॉईंट मला वाटते सूरज चव्हाणची जी ॲक्टिंग आहे त्याचं कॉमिक टायमिंग रिअल वाटतं, त्याची ॲक्टिंग नॅचरल वाटते। जुई भागवतचाही अभिनय खूप चांगला आहे, मोठ्या डोळ्याने तिने चांगला अभिनय केला आहे। त्याचप्रमाणे बाकीचे सपोर्टिंग कॅरेक्टरला त्यांचं कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटला तेवढा वेळ दिलेला नाही सिनेमामध्ये, म्हणून त्यांचं कॅरेक्टर हा अचानक आल्यासारखं वाटतंय, एस्टॅब्लिश होत नाही। आता आणि शेखर आणि जुईची जी प्रेम कहाणी आहे ती पण कहाणी थोडी एस्टॅब्लिश होत नाही, जरा फास्ट आल्यासारखे वाटतं। त्याचप्रमाणे प्रिन्सिपल हे कॅरेक्टर पुष्करराज यांनी चांगल्या पद्धतीनं रेखाटलं आहे। बरेच कॉमेडी सीन्स आहेत जे की नॅचरल वाटतात, त्याच्यामध्ये काय आर्टिफिशियल वाटत नाहीत आणि सूरज चव्हाणचं आपल्या शाळेच्या मुलांसोबत रमणं हे त्याचं एक चाइल्डिश बिहेवियर दाखवतं। तर निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल जास्त नाहीत पण थोडी निगेटिव्ह पॉईंट्स आहेत। चित्रपटांची स्टोरी ही प्रिडिक्टेबल आहे आणि काही सीन्स आहेत ते सीन उगाचच लांबलेले आहेत आणि थोडे सूरज चव्हाणची बॅक स्टोरी दाखवता आली असती आणि जुई आणि शेखरचं जे प्रेम प्रकरण आहे त्याला पण व्यवस्थित एस्टॅब्लिश करता आलं नाही। तर हा चित्रपट नक्कीच मी रेकमेंड करेल। नक्कीच एक हलका फुलका कॉमेडी चित्रपट आहे, गावरान जीवनावरचा चित्रपट आधारित आहे। जे डायलॉग आहेत ते गावठी जीवनशैलीतले आहेत आणि अर्थातच सूरजने आपल्या अभिनयाची जादू चांगलीच दाखवलेली आहे। आता मला एका प्रश्नाकडे यायचं की बरेच लोक सूरज चव्हाणला दादा कोंडकेच्या अभिनयाशी कंपेअर करतात। सूरज कोंडकेमध्ये दादा
सूरज चव्हाणमध्ये दादा कोंडके यांची झलक दिसतात असं बरेच जणांचं म्हणणं आहे। पण मला असं वाटतं की दादा कोंडकेचे जे अभिनय होते त्याच्यामध्ये दादा कोंडकेकडे त्यांच्याकडे कॅरेक्टर म्हणून ॲज अ पॉवर होती, ते कुठे स्टोरीला चालवत होते। पण या ठिकाणी सूरज एक तेवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर नाही आहे। ही चित्रपटाची स्टोरी जास्त करून जुई आणि शेखरच्या प्रेमावरतीच भर दिलेली आहे, जे की मला मुळात आवडलेलं नाही आहे। तर दादा कोंडके आपल्या जमान्यातले लेजंड होऊन गेले, त्यांचं ते कलाकार होते, ते एक उत्तम अभिनय करत होते। सूरज चव्हाण देखील कलाकार आहे, सूरज चव्हाण ॲक्टर पण होऊ शकेल पुढे भविष्यामध्ये, त्यांना अजून चांगलं काम केलं तर। मित्रांनो, ॲक्टिंग करणं म्हणजे बऱ्याच शेड्स ॲक्टरच्या एक्सप्रेशनमधून दिसायला पाहिजे, त्याला त्या कॅरेक्टरमध्ये घुसता आलं पाहिजे। अर्थातच सूरज या चित्रपटासाठी एक स्वतःची कुठे ना कुठे त्याचं पात्र जो जसं दैनंदिन जीवनामध्ये वावरतो तसं त्याने चित्रपटात वावरला असल्यामुळे ते आपल्याला कुठे ना कुठे प्रेक्षकाला भावतं आणि आर्टिफिशियल काहीच वाटत नाही, सीने नॅचरल प्रमाणे वाटतात। तर ओव्हरऑल चित्रपट हा वन टाइम बघण्यासारखा आहे। 1 तास 44 मिनिटे चित्रपटांची लेंथ आहे आणि झापूक झुपूक हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे आणि म्युझिक पण चांगलंच आहे चित्रपटाचं, गीतही चांगलेच आहेत आणि मस्ट वन टाइम वॉच हा चित्रपट असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।